ऐशतखण्ड विखण्डित रुण्ड वितुण्डित शुण्ड गजाधिपते विपुगज गण्ड विदारण चण्ड पराक्रम शुण्ड मृगाधिपते निज भुज दण्ड निपातित खण्ड विपातित मुण्ड भटाधिपते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि। या देवी सर्वभूतेषु महागौरी रूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः। नवीन विचारांची नवीन कला घडवणाऱ्या या रणरागिणी सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। बी क्रिएटिव्ह बी पॉझिटिव्ह बोलणारी मी लीना तोडे, मी ग्राफिक डिझायनर घडवते। येत्या 5 वर्षात 10,000 ग्राफिक डिझायनर घडवणं हाच माझा ध्यास। सो मित्रमैत्रिणींनो, आज 8वा दिवस आहे। आज अष्टमी म्हटलं जातं आणि आज संलग्न सातत्याने 8व्या दिवशी तुम्ही आमच्या बरोबर आहे, त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार आहे। वेलकम यू ऑल। सो आज जे महागौरीचं दर्शन घेतलं जातं आणि अष्टमी म्हणून त्या दिवशी जास्त करून ओटी वगैरे छान म्हणजे सगळ्या जणी खूप छान नसरून थटून छान पद्धतीने सगळ्या गोष्टी करत असतात आणि खूप जास्त आनंद घेतात। सो आज आपण महागौरीबद्दल बोलत आहोत। तीही अशाच पद्धतीची खूप म्हणजे महागौरीचं वर्णन करायचं झालं तर ती खूप शांत, प्रेमळ आणि म्हणजे आपल्या उपासना करणाऱ्या भक्तांचं ती खूप छान पद्धतीने रक्षण करते आणि कल्याण करते। सो आज आपली जी रणरागिणी आहे ही अशाच पद्धतीची आहे, खूप प्रेमळ स्वभावाची, अत्यंत भावूक आणि सगळ्यांची काळजी घेणारी, सगळ्यांच्या मदतीला धावणारी आणि म्हणजे आपल्या कलेने ती स्वतःला घडवते आणि आपल्या गाण्याने सगळ्यांचं मन जिंकते। सो ड्रॉइंग फॉर ग्रोइंग या संस्थापिकाची प्राची मनकर, आपण तिचं वेलकमिंग करूया। प्राची, वेलकमिंग। नमस्कार। सो प्राची, ऍक्च्युली आपण ही रणरागिणी सिरीज चालू केली आहे आणि खूप धमाल मस्ती चालू आहे। खूप आनंदाचं वातावरण, मी तर फार एन्जॉय करते कारण प्रत्येक दिवशी 9 वेगवेगळ्या रणरागिणी माझ्यासमोर येतात आणि त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आहे। आज तुझंही त्याच पद्धतीचं महागौरी सारखं शांत प्रेमळ रूपाशी तू महागौरी म्हणजे माझ्या रणरागिणीमध्ये आली आहेस, तर तुझं खरंच मनापासून स्वागत। आज आपण आपल्या ह्या सिरीज मध्ये ह्याच टॉपिक वरती बोलणार आहोत की कला आणि विचार, आणि त्याच्यामध्ये तर तू, मला तर वाटतं की सगळ्याच अँगलने खूप परिपूर्ण आहे। सो तुझ्याबद्दल थोडी माहिती दे आपल्या प्रेक्षकांना। नमस्कार, मी प्राची मानकर, ड्रॉइंग फंडामेंटल एक्सपर्ट, ड्रॉइंग फॉर ग्रोइंग या प्लॅटफॉर्मची संस्थापिका। येत्या 5 वर्षात मला 10,000 किशोरवयीन मुलांना ड्रॉइंग स्किल मध्ये मास्टर करून त्यांना त्यांचं प्रोफेशन निवडण्यासाठी मदत करणे हा माझा ध्यास आहे। तर आता मी माझं इंट्रोडक्शन देते। मला ड्रॉइंगची आवड आधीपासून होती आणि माझं ऍक्च्युली शिक्षण हे BSc मॅथ्स झालं आणि त्यानंतर मग मी MCA केलं। MCA केल्यानंतर 1 वर्ष मी कॉन्ट्रीब्युटरी म्हणून, लेक्चरर म्हणून युनिव्हर्सिटीमध्येच होते, अमरावती युनिव्हर्सिटीमध्येच होते, जिथे माझं MCA झालं। पण काय असतं ना की त्यात म्हणजे मला एवढं हे नव्हतं, म्हणजे पॅशन जे म्हणतो, पॅशन म्हणजे काय की ज्यात आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो आणि आपल्याला त्यात ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते, करताना आपण कधी थकत नाही। म्हणजे आपण आपली बॉडी जरी थकली पण आतून आपण कधीही उत्स्फूर्त असतो। तर मला माझं लग्न झालं आणि त्यानंतर पण मला चान्सेस होते, पण मला त्यात एवढा इंटरेस्ट नव्हता। पण नंतर मी ड्रॉइंग मध्ये जेव्हा हे करायला लागले, मला आधीपासून ड्रॉइंगची आवड होती, पण ड्रॉइंग मध्ये हे करायला लागली आणि मग मी ऑनलाईन स्वराज्य मध्ये जेव्हा एंटर झाली त्यावेळेस आपल्याला आपला इकिगाई शोधायला लावतात। मेडिटेशन करून हे करून मला हे जाणवलं की मला जास्त इंटरेस्ट हा ड्रॉइंग मध्ये आहे आणि त्यानंतर मग मी हे ड्रॉइंगची सुरुवात केली आणि हे ध्येय मी ठरवलं। सो थँक्यू केतन सर, त्यांच्यामुळे मला माझं काय म्हणते पॅशन मिळालं आणि त्याचं रूपांतर आता मी प्रोफेशन मध्ये करते। सो प्राची, खूपच छान। म्हणजे ॲज अ कम्पेअर टू तुला आवडणाऱ्या हॉबीज मध्ये आज तू छान प्रोफेशनल निवडलेस आणि खूप छान पद्धतीने म्हणजे ना आपला जिथे आवड असते तिथे आपली प्रगती होत असते आणि त्या कलेनेच आपण विकसित होतो। सो मित्रमैत्रिणी, तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे। तुम्ही इथे येताय म्हणून आम्हाला एवढं
म्हणजे आनंद मिळतोय, आम्ही जास्त ऍक्टिव्हली बोलतो आहोत. सर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. प्राची, खूप छान बोलतेस तू की तुला स्टार्टिंग तुझी MBA वगैरे झाली, म्हणजे एज्युकेशन असून पण ड्रॉइंग, हा एज्युकेशन होऊन पण ड्रॉइंग मध्ये तू आलीस, आणि म्हणजे बोलते की सडनली एक प्रोफेशनल निवडणं थोडंसं कठीण होतं, कारण कम्प्युटर वगैरे करून म्हणजे आपण त्या लेवलला जाऊन, आपण ड्रॉइंग तर ठीक आहे, ड्रॉइंग सगळेच करतात, पण त्याच्यामध्ये प्रोफेशनल लेवल ही खूप वेगळी असते, कारण ते प्रत्येकाच्या हाताला ती कला लगेच जोपासत घेतली जाते. सो मला असं वाटतं की आता तुझं ड्रॉइंग फॉर ग्रोविंगचं एक प्लॅटफॉर्म आहे, सो त्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना देशील की तिथे काय कशा पद्धतीने ऍक्टिव्ह होते, आणि तुझं एम काय आहे पुढे? ड्रॉइंग फॉर ग्रोईंग हे मी ऑनलाईन स्वराज्यमध्ये येऊन मी माझा प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि त्यामध्ये मी आता जे बेसिक स्किल असते, फंडामेंटल स्किल, आता मी म्हणते की मी फंडामेंटल एक्सपर्ट, तर या याच्यात मग मी जे बेसिक काय म्हणते त्याला, बेसिक नॉलेज जे असतं ड्रॉइंगचं, तर ते आधी मी बेसिक याच्यावर भर देते, कारण की कोणत्याही गोष्टीचं हे बेसिक नॉलेज असणं खूप महत्वाचं आहे. आणि ड्रॉइंग हे असं क्षेत्र आहे जे प्रत्येक क्षेत्रात कामी पडतं, प्रत्येकाचं बेसिक आहे. आता तू तर ग्राफिक डिझायनर आहे, तर मी सांगेल की ड्रॉइंगच्या रिलेटेड कोणते कोणते प्रोफेशन्स येतात, तर इंटेरियर डिझायनर आहे, ग्राफिक डिझायनर आहे, मेकअप आर्टिस्ट आहे, आर्किटेक्ट आहे, इंजिनिअरिंगला पण ते बरेच कामी पडतं. जे काय म्हणतात आपले कुक वगैरे असतात, काय म्हणतात, केक डिझायनर, येस, केक डिझायनर, फॅशन डिझायनर, असे बरेचसे क्षेत्र आहेत ज्यामध्ये ड्रॉइंगचं खूप यूज केले जाते. पण हे बेसिक तत्व जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये ते चांगल्या प्रकारे यूज करू शकता आणि तुमचं प्रोफेशन चांगल्याने त्याचे डिझाईन करू शकता. तर माझं ह्या प्लॅटफॉर्मवर पहिले बेसिक तत्व हे करायचे आणि मग त्यानंतर ड्रॉइंग मुलांना शिकवायचं, तर हे चालू आहे. आता मी सध्याच तर गणपतीची हे करते, ड्रॉइंगची सिरीज करते. हा, ड्रॉइंगची सिरीज चालू आहे, तर त्यात सुद्धा खूप धमाल येते की जो 64 कलांचा देवता आहे गणपती, तर त्याच्या म्हणजे त्याचं जर रूप पाहिलं तर प्रत्येक याच्यात आहे, प्रत्येक अक्षरात आहे, तुमच्या नावात आहे, प्रत्येक तुम्ही काहीही काढा, म्हणजे लेटर्स म्हणा, नंबर्स म्हणा, तर यामध्ये गणपती कसा काढता येईल आणि तो प्रत्येक यात आहे ते दाखवायचं होतं मला आणि ती कला समोर आणायची होती. तर मी हे गणपती सिरीज चालू केली आणि खरंच तुम्ही पण हे बघाल ना, तुमच्या नावात सुद्धा गणपती काढता येतो. ही एक कला आहे आणि हे मला शिकवायचं पण आहे आणि मी माझ्या या सिरीज मधून तुम्हाला दाखवते आहे. आता ऑनलाईन स्वराज्यमध्ये आराध्य मोरेश्वरा ही सिरीज चालू होती, तर प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काहीतरी त्यातून ज्ञान मिळत होतं. तर वन मेसेज द्यावा, तर यामुळे काय होतं की या सिरीज मध्ये तुम्हाला तुमच्या त्या शब्दातून किंवा त्या वर्ड्स मधून तुम्हाला गणपती पण काढता येतो आणि त्या दिवशीच आता पहिलं विजडम होतं, नंतर सेल्फ रिस्पेक्ट, ह्युमिलिटी, असे हे 9-10 पॉइंट्स होते. तर ते पॉइंट्स वरून वन मेसेज द्यावा आणि तो सगळ्यांपर्यंत पोहोचावा, ही माझी इच्छा होती आणि ते माझी आता चालू आहे. खूपच छान. म्हणजे मला असं वाटतं मित्रमैत्रिणींना या रणरागिणीकडून बेसिक पाया आपला जर स्ट्रॉंग असेल तर आपलं भविष्य खूप उज्ज्वल पद्धतीने होईल. हा मेसेज खूप स्ट्रॉंगली जातोय आणि ते पण ती खूप प्रेमाने एकदम छान असं आपुलकीने बोलते आणि त्याच्यामध्येच आपल्याला ते प्रेम तिचं झळकते. सो प्राची, खूप छान वाटतंय तुझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये तुझा आपुलकीपणा दिसतो, तुझा आपलेपणा असं दिसतो आणि तुझा एक माणूस म्हणून तू खूप छान आहेस. सो मित्रमैत्रिणींना खूप छान वाटतंय की ह्या रणरागिणीकडून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आहेत. खूप साध्या सिंपल लँग्वेज मध्ये आपण काय पद्धतीने आपलं भवितव्य घडवू शकतो, म्हणजे ते कोणतंही क्षेत्र असू दे, पण ड्रॉइंग हे खरंच खूप महत्वाचं आहे. स्केचिंग केल्याशिवाय आपण काही करू शकत. नॉर्मली घरामध्येही आपल्याला एखादं काही स्ट्रक्चर बनवायचं असेल, एखादं काही ते इंटेरियर करायचं असेल, तर पहिलं आपण त्याचं स्केचिंग करतो. ते कलर कॉम्बिनेशन काय असेल, कुठे कोणत्या पद्धतीने काही करता येईल, म्हणजे कशा पद्धतीने होता येईल, त्या सगळी मांडणी केली जाते आणि नंतरच आपलं म्हणजे कोणतेही कार्य करण्यासाठी प्लॅन, स्केच खूप इम्पॉर्टंट आहे. सो प्राची, खरंच खूप छान वाटतंय. तुझी गणपती सिरीज पण खूप मस्त चालू आहे. तू प्रत्येक वेळेला एक एक लँग्वेज मध्ये खूप छान पद्धतीने बोलते आणि ड्रॉइंग थ्रू आपला मेसेज लोकांना खूप छान पद्धतीने देते.
सो याबद्दल थोडंसं म्हणजे हा मेसेज आणि ही कनेक्टिव्हिटी म्हणजे तू बोललीस की गणपतीचं जे रूप आहे किंवा त्यातून आपण काय काय वेगळी गोष्टी करू शकतो, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काही मेसेज तू या आपल्या प्रेक्षकांना देऊ शकतेस आपल्या ड्रॉइंग थ्रू? ओके. मला तरी असं वाटतं की काय असतं ना, प्रत्येकाला व्यक्त होता येत नाही, शब्दातून व्यक्त होत नाही. तर ते काय करतात की त्यांच्या कलेतून ते व्यक्त होतात. ड्रॉइंग ही अशी कला आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. आता तुम्हाला जर एखादा मेसेज जरी द्यायचा असेल, तुमच्या माइंडमध्ये ते तुम्ही इमॅजिनेशन करून तुमचं जर ड्रॉइंग बेसिक जर चांगलं असेल ना, तर तुमचं इमॅजिनेशन तुम्ही कागदावर उतरू शकता. त्या ड्रॉइंग मधून तुम्ही म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे, तुम्हाला काय मेसेज सांगायचं आहे, ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. माझा कल हाच आहे की तुम्ही तुमचे ड्रॉइंग बेसिक्स हे चांगले करा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रोफेशन मध्ये म्हणा किंवा तुमच्या दैनंदिन जीवनात जर तुम्हाला कोणाला मेसेज द्यायचा असेल, तर ह्या ड्रॉइंग थ्रू तुम्ही लोकांना मेसेज देऊ शकता. बरेच मुलांचं लीना मी सांगते की त्यांना बोलता येत नाही, ते त्यांच्या भावना त्यांच्या ड्रॉइंग मध्ये काढते. कसे काय हो ना, ते चुकलं तरी चालते, पण बऱ्याच वेळा मी माझ्या मुलाचं बघते की त्याच्या मनात एक स्टोरी असते आणि माझा ब्लॅकबोर्ड आहे, त्याच्यावर तो प्रत्येक असा बॉक्स काढतो. पहिल्या बॉक्समध्ये तो त्याची स्टोरी सांगत असतो, प्रत्येक बॉक्समध्ये तो काहीतरी ड्रॉ करत असतो. खूप छान ड्रॉइंग नाहीये त्याचं, पण त्याच्या भावना तो इतक्या छान त्या ड्रॉइंगच्या याने तो व्यक्त करतो की त्याला ते सांगता येत नाही, पण त्या ड्रॉइंग थ्रू तो सगळ्यांना म्हणजे सांगू शकतो. तर मला असं वाटते की ड्रॉइंग ही अशी कला आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या भावना किंवा तुमचा मेसेज तुम्ही देऊ शकता. तर मी जे आता हे सिरीज चालू केली आहे, तर मी जे ड्रॉइंग किंवा काढते त्यात माझा मेसेज पण देणं होतं आणि ड्रॉइंग पण लोकांसमोर ती दिसते. अशी खूपच छान. म्हणजे मी बोलते ना की लहान मुलांमध्ये ही एक कलाच असते. लहान मुलंच कशाला म्हणजे आपल्यालाही असं तेच. व्यक्त व्हायचं असेल तरी आपण असं विचार करतो की अरे कसं बोलू, कसं करू. पण खरंच ड्रॉइंग किंवा आपल्याला एखादी कला जी आवडतात, म्हणजे तू बिलीव्ह नाही करणार की मला पण मी कधी-कधी डिप्रेशन किंवा काही टेन्शन आलं ना, मी लिटरली माझा लॅपटॉप ओपन करते आणि काहीतरी डिझाइन सुरू करते करायला. आणि मला माहीतच नाही पडत की ती कधी 1-2 तास जातात आणि पण मी माझ्या ह्याच्यामध्ये खूप रंगलेली असते. सो प्रत्येक माणसाने खरंच आपली कला जोपासली पाहिजे, त्याच्या पूर्णपणे आनंद लुटला पाहिजे. सगळ्या गोष्टी सगळीकडेच असतात, पण जो माणूस आपल्या आनंदाने जग जिंकतो त्याची मजाच खूप वेगळी असते. सो प्रेक्षकांनो, मी तुम्हाला इथे सांगेन की प्राची खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी मांडते की ड्रॉइंगच्या बेसिक जर जोपासल्या, त्यातून तो व्यक्त झाला, तर तो खूप छान पद्धतीने म्हणजे आपलंच नाही ड्रॉइंग येणं गरजेचं नाहीये, पण ते रफ टफ करून तो खूप छान पद्धतीने व्यक्त होऊ शकतो. सो प्लीज टाईप ड्रॉ म्हणजे डी, म्हणजे त्यांनी आम्हाला अजूनही एक्साइटमेंट वाढेल आणि आम्ही अजूनही खूप छान पद्धतीने व्यक्त होऊ. तर थँक्यू व्हेरी मच. प्राची, खूप छान पद्धतीने तू बोलतेस. खूप छान म्हणजे आपल्या सगळ्या मैत्रिणी येतात आहेत आणि खूप छान गोष्टी होतात आहेत. आणि बोलतो ना, हा नवरात्री सण आपण लांब असून पण आज पण खूप छान पद्धतीने साजरा करतोय. सेलिब्रेशन खूप मस्त चाललंय. सो प्राची, मला असं वाटतं की तू आता सध्या आय थिंक यवतमाळ साईडला आहेस आणि मी मुंबईत आहे. तो हा आनंदच खूप वेगळा आहे. म्हणजे माझ्यासाठी तर मी खूप एक्साइट असते की वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपण करत असतो ह्या ऑनलाईन मध्ये. सो प्राची, ऍज अ ह्युमन बिंग, म्हणजे मी जर विचारते घर, गाव आणि समाज, म्हणजे तुझे जे फॅमिली स्ट्रक्चर आहे ते समाज सेवेच्या थ्रू आहे, म्हणजे त्यांचं ते कौटुंबिक पद्धती. सो त्याबद्दल ते बॅलन्सिंग कशा पद्धतीने करतेस आणि आपली कला, परत तू छान छान व्हिडिओज काढत असते, युट्यूब मध्ये काही ना काही गोष्टी चालू असतात, पॉडकास्ट छान पद्धतीने करते, तुझे कविता छान असतात, पोयम वरती म्हणजे तू गाणं खूप छान गातेस, आणि ते सगळे कशा पद्धतीने बॅलन्स करते त्याबद्दल थोडी माहिती देशील आपल्या प्रेक्षकांना? लीना, मी सांगते की प्रत्येक स्त्री ही एक शक्ती आहे आणि प्रत्येक गोष्ट करण्याची ताकद तिच्या याच्यात आहे. जेव्हा एखादी स्त्री स्वतःला ओळखते, तिची ती शक्ती जेव्हा तिला जाणवते, तर ती काहीही करू शकते. आणि मी सांगते ना, म्हणजे मी जेव्हा MCA ला होती, तर माझे सिनियर मला नेहमी विचारायचे, आपले म्हणजे एम्स विचारतात ना, तर मला त्यांनी विचारलं होतं की तुझा एम काय आहे? तर तेव्हा मी
सांगितलं होतं की आय वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल वुमन. तर आता सक्सेसफुल वुमन म्हणजे काय, की फक्त तिच्या करिअरमध्ये तिने म्हणजे उंचाई गाठणं ती नाही, तर तिला सगळ्या याच्यात म्हणजे घर म्हणा, तिचं शिक्षण असतं, घरच्या लोकांचं म्हणजे घरच्या लोकांमध्ये तिची जागा निर्माण करणं, तिच्या क्षेत्रात तिने पुढे जाणं, हे सगळं ही स्त्री बॅलन्स करू शकते मला असं वाटतं. कारण की ती एक ऊर्जा आहे आणि ती एक ऊर्जा अशी असते की ती तिच्या पार्टनरला म्हण, ती पुरुषांची पण ऊर्जा असते, तर ती काहीही करू शकते. आता जर आपल्याला ज्या गोष्टीत आवड आहे तर हे सगळं बॅलन्स करून आपण हे सगळं करू शकतो. फक्त ती आवड आणि ती ऊर्जा, ती एनर्जी आपल्याला आपल्या अंतर्मनाला विचारून ते आपण पुढे आणू शकतो. तर हेच मी केलेलं आहे. आधी म्हणजे थोडीशी मी हे झालेली होती, पूर्ण डायव्हर्ट झाली होती. आपण म्हणतो ना की जिथे आपला फोकस जातो तिथे आपण जातो. लग्नानंतर माझा फोकस हा फॅमिली होता. फॅमिली माझा मेन फोकस होता आणि फॅमिलीची काळजी घेणं, फॅमिलीचं म्हणजे लक्ष देणं हे मेन होतं. मग एका स्टेजवर मला असं वाटलं की आपण फॅमिलीला बघतोय, ठीक आहे सगळं व्यवस्थित चाललंय, पण कुठेतरी आपलं कुठेतरी राहतंय, आपण कुठेतरी राहतोय. म्हणजे हे ठीक आहे बॅलन्स केलंय, पण आपला एम काय आहे, सक्सेसफुल वुमन. तर सक्सेसफुल वुमन मध्ये आपणही आहोत, पण विसरतो, प्रत्येक स्त्री हे स्वतःला विसरते बऱ्याच वेळा. सगळ्याच्यात ती झोपून देते आणि ही विसरून जाते की ती पण तिचं अस्तित्व आहे, ती कुठेतरी आहे. आणि जेव्हा आपण आपलं जेव्हा अस्तित्व ओळखतो तर हे सगळं ती बॅलन्स करू शकते. आपलं जे आपली जी कला म्हण किंवा आपलं जे ज्ञान आहे ती जगासमोर हे सगळं बॅलन्स करून आणू शकते. बरोबर, आता ऑनलाईन स्वराज्यमध्ये मॉर्निंग रिच्युअल्स होतात, त्यामुळे आपल्याला दिवसाचं प्लॅनिंग करायला लावतं, मेडिटेशन्स होतात, 2 मिनिट्स गोल्स होतात, गोल सेट करायला लावतात. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर एका वुमनसाठी मी म्हणते ना बॅलन्स करायला खूप महत्वाचं आहे. ह्या मॉर्निंग रिच्युअल्स मध्ये काय सकाळचा जो वेळ असतो हा तिचा असतो. कारण की ती जेव्हा माझं काय व्हायचं की उठल्याबरोबर मला पहिले किचन दिसायचं आणि मग किचन दिसल्यानंतर बाकीचं मग माझं लक्ष तिकडे फोकस ना घराकडे. पण नेमकी मी हे म्हणजे माझा टाइम मी कधी काढलाच नाही की प्राची तुला काय आवडतं, तुला काय केलं पाहिजे, तुला म्हणजे मी माझ्याला स्वतःला कधी प्रश्न विचारला नाही. पण एका स्टेजवर एक कोणतीही बाई म्हणा, जेव्हा ती सगळं मुलांचं व्यवस्थित चालू असतं, सगळं चालू असतं, त्यावेळेस तिला प्रश्न हा पडतो की आपण एवढं केलंय, एज्युकेशन घेतलंय, सगळं घेतलंय, तुझी जागा काय, तुझं अस्तित्व काय. तर त्यावेळेस हे आपलं अंतर्मन आपल्याला सांगत असतं की तुझ्या याच्यात काहीतरी आहे, तू आहे, तू ऊर्जा आहे, तू शक्ती आहे, तू हे सगळं करून तू तुझं अस्तित्व निर्माण करू शकतो. मी माझी जागा या ऑनलाईन स्वराज्यामुळे मला माझी जागा मिळाली. माझी जी हॉबी होती, माझं जे पॅशन होतं ते मी माझ्या प्रोफेशन मध्ये मिळवलं. आणि विशेष म्हणजे की तुम्हाला काय मिळतं ते यश नाहीये, तुम्ही काय बनताय ते यश आहे. तुम्हाला कितीही पैसा मिळाला, ठीक आहे तुम्ही जॉब करता, तुम्ही तुमचं बिझनेस सांभाळता, पण ते तुम्हाला जर आवडत नसेल, तुम्हाला गरज आहे, तुम्हाला करावं लागतं, तुम्हाला तुमच्याकडून करून घेतात, त्यावेळेस तुम्हाला तो आनंद मिळतो का? पण जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचं प्रोफेशन निवडता किंवा तुमच्या मनासारखे कोणत्या एखादी गोष्ट करता, तुमच्या आवडीच्या क्षेत्रात तुम्ही जेव्हा उंच भरारी घेता, तो खरा आनंद असतो. आणि मला तरी असं प्रत्येक स्त्रीला वाटते की तुम्ही हे घर बॅलन्स, हे घर क्षेत्र, गाव, हे समाज जेव्हा बॅलन्स करता तर स्वतःला विसरू नका, स्वतःला ओळखा. तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करायचं आहे आणि ज्या क्षेत्रात तुमचा म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य आहे, ज्या क्षेत्रात तुमची आवड आहे आणि ज्या क्षेत्रात तुमचा मान आहे, तिथे तुम्ही तुमचं अस्तित्व तुम्ही तिथे निर्माण करायलाच पाहिजे. आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक एनर्जी आहे, ती एनर्जी
हे पूर्ण जग हालू शकतं असं मला वाटतं. खूपच छान. म्हणजे जी रणरागिणी दिसते शांत, पण ती खूप विचाराने खूप पॉवरफुल आहे. म्हणजे मी तर बोलेन की आज जो मेसेज दिलाय तिने, की प्रत्येकामध्ये एक ना एक क्वालिटी आहे, ती म्हणजे आज नाही उद्या नाही, म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेला फॅमिलीज न करता स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःची एक कला जोपासा, जेणेकरून नंतर असं वाटायला नको की मी हे केलंच नाहीये. कारण आयुष्य हे पुन्हा पुन्हा मिळत नसतं. ते संपूर्ण आनंदाने त्याचा आस्वाद घ्या, जगा, खूप आनंदी राहा आणि खूप मस्त आयुष्य जगा. समाजसेवा आली, घर आलं, कुटुंब आलं, फॅमिलीज आहे. ॲज अ कंपेअर टू ह्युमन थिंग, म्हणजे किचन तर ठरलेलाच असतो. पण तरीही सुद्धा स्वतःसाठी वेळ काढा, प्लॅनिंग करा. कुठे ना कुठे सगळ्या गोष्टी होतात. ह्या नवदुर्गा जे घडल्या ते अशाच नाहीयेत. ते पण सगळे बॅलन्सिंग करून, राक्षसांचा वध करून, देवांनाही सांभाळून, मुलांचाही अवतार घेऊन खूप छान पद्धतीने तयार झालेले आहेत. सो प्रत्येकाला हा मेसेज देता येईल, की ही जी रणरागिणी आहे, ही खूप प्रेमळ दिसते, स्वभावाने खूप शांत आहे. पण तिच्या आतमध्ये असणारी ती रणरागिणी खूप स्ट्रॉंगली आहे आणि ती खूप पॉवरफुल मेसेज देते. सो खरंच प्राची खूप मस्त वाटतंय तुझे हे सगळे विचार ऐकून. प्राची एक असा प्रश्न विचारेन, की जसं तू पोस्टर क्रिएट करतेस किंवा नॉर्मल ड्रॉइंग करतेस. ड्रॉइंग करताना पण तू छान पद्धतीने त्याच्यामध्ये काही ना काही टाकत असते. म्हणजे तिथे तू अपडेट होतेस. मग डिझाईनचा पार्ट आणि कला, जे डिझाईनचा पार्ट हा तुझा कला आहे. पण ही कला जोपासत तू विचार पण आले ना त्याच्यामध्ये. सो कला आणि विचार ह्याच्यामध्ये बॅलन्सिंग करून आपल्याला काही मेसेज देता येईल प्रेक्षकांना? कला आणि डिझाईन थ्रू कला आणि विचार. तर मी म्हणेल की प्रत्येक माणसामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी असते येस. आणि ही येस आणि हे काय होतं की ती नॅचरली जेव्हा तुम्ही फ्लो करता तर त्यावेळेस ती क्रिएटिव्हिटी जगासमोर येते. आणि मी सगळ्यांना हा एक मेसेज देईन. माझा मेसेज असा असेल की तुम्ही जे म्हणजे तुम्हाला जे करावंसं वाटतं तर त्यामध्ये जे अडथळे येतात, जसं आता बरेच नको त्या निगेटिव्ह विचारांनी माइंड आपलं भरलेलं असतं. तर ह्या ज्या गोष्टी आहे हे आपल्याला क्रिएटिव्हिटी आणि आपलं जे करायचं असते, कला असते, ती जगासमोर आपण आणू नाही शकत. तर काही ज्या ऑब्स्टेकल्स आहेत, जसं मी सांगेल की आपला जो इगो असतो, सेल्फ कॉन्शियसनेस असतं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही जर बाजूला ठेवल्या तर तुमची क्रिएटिव्हिटी जगासमोर नक्की येईल. आणि असं नाही की फक्त ड्रॉइंगच हे एक क्रिएटिव्हिटी आहे, डान्स हे क्रिएटिव्हिटी आहे, सिंगिंग इज नाही. कुकिंग सुद्धा एक कला आहे. तुम्ही जर एखादा बिझनेस करत असाल किंवा पैसे कमवणं सुद्धा एक कला आहे. आणि असं नाहीये. प्रत्येक तुम्ही जे गोष्ट करताय, तुमचं प्रोफेशन म्हणा, जे तुम्हाला कसलाही जो छंद आहे, आता माणसाला कोणत्याही गोष्टीचा छंद असू शकतो. तर तो छंद तुम्ही म्हणजे ते क्रिएटिव्हिटी याला नॅचरली तुम्ही बाहेर काढा. तुमच्या अंतर्मनाला विचारा आणि हे तुम्ही जगासमोर आणा. खूप छान पद्धतीने तू इथे सांगितलं की कला आणि विचार आपण कशा पद्धतीने जोपासल्या पाहिजेत. म्हणजे कला येतात, कला हा आपण माणसामध्ये म्हणजे नॅचरल आहे. तो फ्लो जर आपण बाहेर काढला तर आपण ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी करू शकतो. पण विचार येण्यासाठी निगेटिव्हिटी बाहेर ठेवणं खूप महत्वाचं आहे. पॉझिटिव्हिटीला आणणं आणि त्यासाठी मेडिटेशन, खूप आनंदी राहणं, हॉबीज पाळणं पण तेवढंच महत्वाचं आहे. सो मित्रमैत्रिणींनो, हे जर सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर ह्या रणरागिणीकडून खूप काही महत्वाचे पॉइंट्स आहेत, जसे बेसिक ड्रॉइंग काढणं, बेसिक हॅपीनेस आणणं आणि चांगले चांगले पॉझिटिव्ह माइंड विचार आणणं, हे तेवढंच खूप महत्वाचं आहे. सो प्राची, खरंच खूप छान पद्धतीने तू इथे मांडतेस की कला, विचार, ड्रॉइंग, फंडामेंटल, म्हणजे खूप खूप भंडाट सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. सो प्राची, आता मी तुला एक रिक्वेस्ट करणार आहे की तू खूप छान पद्धतीने गाणं गातेस. म्हणजे तुझं गाणं ऐकायला मी पण फ्रायडेची वाट बघत असते की आता प्राचीचं गाणं येणार आहे, मला लाईक, शेअर, कमेंट करायचंय किंवा काही. सो आज तुला थोडंसं तुझ्या पद्धतीने जसं जमेल तसं आपल्या प्रेक्षकाला थोडंसं 2 कडवं काहीतरी ऐकवशील? चालेल. माझा आता आवाज एवढा चांगला नाहीये ऍक्च्युली. नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. जसं तुला जमेल तसं, नो प्रॉब्लेम.
काय असतं गाणं म्हणजे काय असतं, जेव्हा आपल्या मनातून, जेव्हा मी फारसं गाण्यात शिकलेली नाही, पण आपण जेव्हा मनातून आनंदी असतो किंवा मनातल्या जेव्हा भावना बाहेर येतात, तर ते गाणं चांगलं वाटतं आणि तेच तुला आवडतं. तू आता रिक्वेस्ट केली आहे, तर थोडंसं बोलेल मी. म्हणजे आमच्याकडे यवतमाळच्या जवळ माहुरगड हे म्हणजे म्हणजे 3.5 पीठापैकी एक आहे आणि तिथे म्हणजे जोगवा वगैरे जो म्हणतो ना, तर ते मी कडवं म्हणणार आहे आणि मी ते नवरात्रीत आरती जेव्हा म्हणते तर ते म्हणतच असते. तर आज अष्टमी आहे आणि मी त्यानिमित्त माहुर गडावरी ग हे सॉन्ग म्हणणार आहे. तर प्रेक्षकांना हेच म्हणणं आहे की माझा गळा आज थोडासा बरा नाहीये, पण त्यातल्या भावना तुम्ही समजून घ्यावा आणि तो जोगवा मी पूर्णच म्हणेल, कारण की अर्धवट तो म्हणू नये. तर तो जोगवा मी सुरुवातीपासून तर पूर्ण म्हणेल, तोपर्यंत तुम्ही शांततेत ऐकू शकाल असं मला वाटते. आणि धन्यवाद, तुम्ही सगळे इथे आले आणि माझं आता गाणं ऐकणार आहात. तर माहुर गडावरी ग तुझा वास, भक्त येईल दर्शनास. पिवळे पातळ बुट्टेदार, अंगी चोळी ही हिरवीगार. पितांबराची कोविली कास, भक्त येतील दर्शनास. बिंदी बीज वराग भारी शोभे, कापरवाळ्यान वेल झुंबे. हिच्या नथेला हिरवे घोस, भक्त येतील दर्शनास. सरी ठुसीत मोहन माळ, जडवे मासोळ्या पैंजन चाळ. पट्टा सोन्याचा शोभे कमरेस, भक्त येतील दर्शनास. जाई जुईची आणिले फुले, हार गुंफिती हार तुरे. हार घाली ते अंबे तुला, भक्त येतील दर्शनाला. हिला बसायला चंदनाचा पाट, हिला जेवायला चांदीचे ताट. पुरणपोळीन जेवायाला, मुखी तांबूल देते तुला. खन नारळाची गोटी तुला, भक्त येतील दर्शनाला. माझ्या मनाची मानस पूजा, प्रेमी अर्पियली अष्टभुजा. मनोभावाने पूजिते तुला, भक्त येतील दर्शनाला. माहुर गडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. धन्यवाद. माझा आवाज सहन केल्याबद्दल त्याबद्दल पण धन्यवाद. अप्रतिम म्हणजे मी बोलते ना की तुझ्या प्रत्येक बोलण्यामध्ये भक्ती जमत होती. म्हणजे ती देवी भले मी बघितली नाही, पण तू त्या पद्धतीने ज्या मानस पूजा करत होती, खूप छान वाटत होतं. असं वाटलं की थोड्या वेळासाठी आपल्या दोघींच्या मध्येच ती आहे आणि आपण तिची पूजा करतोय. सो खरंच प्राची अप्रतिम. म्हणजे ना ही जी कला आहे तू, म्हणजे ते बोलतात ना एक खूप छान आत्मा आहेस. म्हणजे त्याच्यामुळे आज तू तुझ्यासारख्या, खरंच म्हणजे मी स्वतःला लकी मानते की मी आज तुझ्या बरोबर ह्या प्लॅटफॉर्मवरती मी तुझा इंटरव्ह्यू घेते. सो थँक्यू व्हेरी मच प्राची.
सो मित्रमैत्रिणींनो, अशीच कला जी प्राचीने आपल्या गाण्या थ्रू आज मांडली, आज तिने ऐकवली आणि खूप छान पद्धतीने मानस पूजा आपण देवीची करतो. इट्स नॉट म्हणजे कंपल्सरी नाहीये की आज साड्या नेसल्यात बाहेर जायचं आहे किंवा गरबा घ्यायचे. पण हे जर आपण आपल्या पद्धतीने देवीची पूजा मनाने धनाने म्हणजे तन मन धनाने जर केलं आणि आपण जर थोडीशी समाजसेवा केली, इतरांना हेल्प केली, तर हीच पूजा मानली जाईल आणि अशा भरपूर जणींना आपण सुख समाधान आनंद देऊ शकतो. आणि हेच कार्य चालू आहे की आनंदाने जगा, व्यक्त व्हा आणि आपले छंद जोपासा, ज्याने आपली कला अजून छान विकसित होईल. आणि प्राची, खरंच खूप छान वाटतंय की तू खूप छान पद्धतीने सगळ्या गोष्टी मांडल्यास. आणि मला मला ऍक्च्युली ही रणरागिणी भले ती शांत दिसते, पण तिच्यातले सगळे गुण मला खूप छान, म्हणजे तुझ्यामधून मला काही काही शिकायला अजून खूप आवडेल प्राची. सो काही मेसेज द्यायचा झाला शेवटचा, तर तू प्रेक्षकांना काही द्यायचं असेल तर तू बोलू शकतेस. प्रेक्षकांना हेच म्हणेल की प्रत्येक स्त्री हे एक ऊर्जा आहे, ती शक्ती आहे, नवदुर्गा आहे. तिच्या याच्यात ह्या जे आपण पूजा करतो, तर खरी देवी ही आहे, ही गृहलक्ष्मी आहे, ही आपली सखी आहे, ही आपली अर्धांगिणी जी आहे, ही तुमची शक्ती आहे. तुम्ही देवीची पूजा करता आणि इकडे तुम्ही तिचा अपमान करता, पण तिला एक आत्मसन्मान असतो तिचा पण. माझं हेच म्हणणं आहे की तिच्या आत्मसन्मानाचा तुम्ही मान करावा आणि त्या शक्तीला, त्या देवीला पण त्या जागेवर ठेवून तुम्ही तिला पण पुढे न्यायला मदत करावी, असं मला वाटते. कारण की आपल्या समाजात स्त्रीला इतके रूल्स रेग्युलेशन हे सगळं इतकं घातलेलं आहे, पण तिच्या याच्यातली जी कला एनर्जी आहे ती कुठेतरी दबल्या जाते. तर माझं असं म्हणणं आहे की तिला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन द्या. त्या प्रोत्साहनाची तिला गरज आहे. ती सगळ्या स्थितीमध्ये तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू शकते, पण तिला प्रेम द्या. कारण का प्रत्येक मनुष्य किंवा स्त्री म्हणा पुरुष म्हणा, तो एक प्रेमाचा भुकेला असतो. त्याला ऍप्रिशिएट करा, तिला ऍप्रिशिएट करा. आणि आता बरेच हे स्त्रींवरून हत्या होत्या की मुलगी नको, पण विचार करा की जर मुलगीच नाही राहिली तर इथे हे जीव कसे राहतील. हे पृथ्वी, हे आपलं जे समाज आहे किंवा हे सगळं समोर कसं जाईल. तिच्या याच्यावर तिच्यामुळे गर्भ धारण होतं आणि तिच्यामुळे प्रत्येक जीव निर्माण होतो. क्रिएटिव्हिटी जे म्हणता आहेत, सगळं निर्मिती हे तिच्यापासून आहे. आणि मला असं वाटतं की तिला मान द्या. तिचा जो आत्मसन्मान आहे तो त्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचू नका. तिचा सन्मान करा. हे खरी पूजा हे नवरात्रीत राहील असं मला वाटतं. थँक्यू. अप्रतिम अप्रतिम प्राची, म्हणजे मी थक्क झाले तुझं सगळं हे बोलणं ऐकून. तो मित्रमैत्रिणींनो, ह्या रणरागिणीकडून खूप काही पॉइंट्स आहेत शिकण्यासारख्या. तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि ह्यातून लर्निंग पॉइंट नक्कीच करा. समाजाच्या हिशोबाने खरंच आपण वावरलं पाहिजे. आता जसं अपग्रेड टेक्नॉलॉजी मध्ये होते तसं विचारामध्येही झालं पाहिजे. स्त्री पुरुष हा समानता असली पाहिजे. लहान मुलींपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचा मानपान ठेवलाच पाहिजे. सो प्राची, खरंच खूप छान, आणि तेवढ्यात वेळात वेळ काढून इथे आलीस, एवढं छान सगळ्या गोष्टी बोललीस आणि खूप छान तुझ्याकडून शिकायला मिळाला. सो खरंच मनापासून तुझी आभारी आहे. सो मित्रमैत्रिणींनो, उद्या अशीच एक रणरागिणी आपल्या प्लॅटफॉर्म वरती येणार आहे. तिचंही आपण अशाच पद्धतीने स्वागत करणार आहोत. सो उद्याही यायला विसरू नका. आणि येस, लास्ट शेवटपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर राहिलात त्याबद्दल मी तुमचे खरंच मनापासून आभार मानते. सो स्वस्त राहा, मस्त राहा, काहीतरी करत राहा आणि आनंदी आयुष्य जगा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू लीना. थँक्यू ऑल जे माझा इथे इंटरव्ह्यू बघायला आले, शेवटपर्यंत तुम्ही राहिलात त्याबद्दल पण थँक्यू. आणि खरंच मला इथे व्यक्त व्हायला मिळालं. माझे जे विचार आहे इथे मला मांडायला मिळाले आणि ते सगळ्यांनी ऐकले, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच लीना. बाय बाय. सो मित्रमैत्रिणी, पाहिलं ना, ही रणरागिणी खूप वेगळ्या पद्धतीची आहे. खूप शांत असली तरी तिच्यामध्ये भयानक अशी एनर्जी आहे. आणि ती रणरागिणी स्वतःमुळे म्हणजे अस्तित्व घडवते आपल्या कलेने. सो अशीच एक रणरागिणी उद्याही येणार आहे. सो उद्याही याला नक्कीच या, विसरू नका. आणि येस,
आपल्या प्रत्येक रणरागिणी बनून काही ना काही कला शिका, ते स्वतःला आत्मसात करा आणि स्वतःचं अस्तित्व घडा आणि प्रगती करा. सो स्वस्त राहा, मस्त राहा आणि काहीतरी ऍक्शन करत राहा. थँक्यू.